आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. शशिकांतजी, सध्या आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. मात्र अर्थसंकल्प ज्यावेळेला मांडला जाईल त्याच्यामध्ये जो अर्थसंकल्प अगोदर होता आणि अनेक कर्ज सुद्धा महाराष्ट्रावरती ती भर निघेल. अर्थसंकल्प अधिवेशन आता अजितदादांच्या उपरोक्ष हा होतोय. अजितदादा असताना शिस्त होती. आज बघतो आम्ही आता मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडतील. वस्तुस्थिती आहे अजूनही 78,000 कोटी रुपये जर सरकारच्याकडून कॉन्ट्रॅक्टरांना देणं बाकी आहे. तर आम्ही हा लेखाजोखा विचारणार आहोत. प्रत्येक खात्यामध्ये किती टेंडर निघाली, काय निघाले, किती पैसे दिले, किती पैसे बाकी आहेत आणि मग सरकार याच्या संदर्भातून काय करणार. अर्थसंकल्प मांडताना तारेवरची कसरत आहे. 9.5 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. ते कर्ज काढून सरकार जर आता राज्य चालवणार आहे का, त्याचा खुलासा आम्ही चालू अधिवेशनात. राज्यसभेवरती शरद पवारांचं नाव सध्या आघाडीवरती आहे. महाविकास आघाडीमधून आता चर्चा पवार साहेबांच्या नावाची झालेली आहे. बऱ्याच पक्षांनी सांगितलेलं आहे. आम्ही अजून एकत्र बसलेलो नाही. आम्ही एकत्र बसून त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. 2-3 दिवसामध्ये आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहामध्ये नाहीये, तर या संदर्भामध्ये मागणी अगोदरच केलेली आहे. दडपशाही आणि हुकुमशाही चाललेली आहे. लोकशाही कुठे चाललेली नाही. देशात राज्यात तीच पद्धत आहे. आज मला कळत नाही की विरोधी पक्षनेत्याशिवाय जर सरकार अशा पद्धतीने काम करतात, अंकुश त्यांना नको आहे. त्यांना कुठेतरी अशा प्रकारचा अंकुश नको आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने त्या पद्धतीने हे कामकाज चाललंय. मला वाटतं चुकीचं आहे. लोकशाहीच्या माध्यमातून मला वाटतं धोकादायक आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती काल हल्ला करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज त्याचे व्हायरल झालेले. काय वाटतं या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वत्र निर्माण असे रोजच होत आहेत प्रकार. डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा अधिकार घेऊन केला जातो. बाहेर मारहाण केली जाते. त्यांना भीती राहिलेली नाही. राज्य आपलं आहे, पोलीस डिपार्टमेंट आपलं आहे. अशा प्रकारचं ते काम करायचा प्रयत्न करतात. आता बघूया हनुमंत पवारांवर मारहाण झाली, त्याच्यावर काय आता कारवाई केली जाते ते आम्हाला बघितल्यानंतर कळेल. मग तुम्हाला कळेल लोकशाही काय काय नाही. शेवटचा प्रश्न, नरहरी झिरवळांवरती राजीनाम्याची मागणी तुम्ही करणार नाही. आता आज काल तर लोकसभा प्रस्ताव झालेला आहे. आज आम्ही आता बसतोय. आता गटनेत्याची आमची बैठक आहे. ती झाल्यानंतर लगेच आपण काय करायचा निर्णय तो आम्ही आता घेतोय. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.